या शासनाला भस्म्या झालंय की काय असं वाटायला लागलंय. उठसूट झाडांच्या मागे लागलेत, उठसूट डोंगरांच्या मागे लागलेत. जे प्रदूषण आहे तेच कमी होत नाही, उलट अजून कसं वाढन ह्यासाठी एकदा नाशिकचे झाडं तोडतायत. नाशिक झालं की अरवली पर्वतच अख्खाच्या अख्खा तोडायचा म्हणतायत. 100 मीटरच्या खाली जेवढे झाडं आहेत किंवा जेवढे डोंगर आहेत तेवढे सगळे तोडायचे, तिथून कोळसा बाहेर काढायचा. म्हणजे एक तर झाडं तोडले ते प्रदूषण तिथं वाढणार, तिथले प्राणी इकडे तिकडे जाणार आणि त्यानंतर आपण कोळसा जाळणार किंवा खाणी खोदणार, त्याच्यामुळे अजून डबल प्रदूषण होणार. ते कुठं कमी नाही, लगेच मुंबईमध्ये जो कोस्टल रोड बनवायचा आहे त्यासाठी जे कांदळवन आहे ज्याच्यामुळं या समुद्र किनाऱ्याचं संरक्षण होत आहे, ह्या कांदळवनापैकी जवळपास 70-75% झाडं तोडून टाकायची आहेत आणि तिथं आता आपल्याला विकास करायचा आहे. असा जर विकास असेल तर पुढची पिढी आपल्याला फक्त शिव्या घालणार आहे की तुम्ही आमच्यासाठी झाडं ठेवले नाहीत, प्राणी ठेवले नाहीत, स्वच्छ पाणी ठेवलं नाही, आमच्या वाट्याला फक्त प्रदूषण ठेवलेलं आहे. ह्याच्या विरुद्ध प्रत्येक भारतीयानं नागरिक म्हणून आवाज उठवला पाहिजे. इथं कुठल्या धर्माचा किंवा जातीचा संबंध नाही, प्रांताचा संबंध नाही. कारण जरी तुम्हाला इकडचे झाडं तोडलेले दिसत असले तरी त्याचा इफेक्ट मात्र हजारो शेकडो किलोमीटर सुद्धा पडणार आहे. प्रत्येक भारतीयानं झाडं तर लावलेच पाहिजेत, परंतु जे झाडं तोडत आहेत त्या प्रत्येकाला विरोध केला पाहिजे. जय हिंद.